कन्व्हिन्स केलं नाही त्यांना. येस येस सर. धन्यवाद. फायनली नमस्कार मित्रांनो आणि जय शिवराय. आज आपण आहे ना 2 लेजेंड लोकांसोबत चाललोय. एक आपले रितेश सर, त्यांची रितेश वाणी खूप फेमस आहे, तर तुम्हाला समजलं असेल ते चहाचा आपला हे ना त्याच्यावरनं. ओके. आणि एक आपले स्वप्नील सर, ते तर खुद ब खुद में एक लेजेंड आहे. ठीक आहे. येस. आज पहिल्यांदा त्यांनी गॉगल घातलेला आहे आयुष्यात पहिल्यांदा गॉगल घातलंय. त्यामुळे काय वेगळं वाटलं तर काय असो. आता त्यांना घ्यायला आलो आपण, स्वप्नील सरांना त्यांना घ्यायचं. आणि आपला मेन म्हणजे मुद्दा काय आपला, आपण चाललोय खरेदी करायला. कारण की खूप मोठा आहे विषय, खूप मोठा आणि गंभीर विषय. 500 रुपये. आमच्या लेजंड सरांनी काय केलं, पण ट्रेकिंग साठी आपल्याला बूट घ्यायचा आहे, म्हणजे शूज. थोडं लँग्वेज मध्ये जरा इकडे तिकडे होईल. पण त्यांनी काय केलं की म्हणले अरे 1250 शूज तुला 550 रुपयात भेटत. लॅन्सरचा मग कोणता कलर घेऊ मला म्हणले सर तुम्हाला जो आवडेल तो घ्या. बरं सरांनी मग काय केले, मग 2 शूज पेअर केले नाही स्वप्नील सरांनी. त्यांना एक आणि मला एक. बरं ठीक आहे. मग आजची सकाळची गोष्ट, जिम मध्ये आलो, सरांनी पार्सल वगैरे आलं. सर आले घेऊन, अरे बघ ना तो बूट कसा आहे. मी काढलं. सर पण होते आपले, पंकज सर म्हणले लय फनी गोष्ट आहे. म्हणलं हा शून्य चालणार, म्हणलं आपल्याला चांगली खरेदी केली पाहिजे. कारण की चाललोय आपण मोठ्या ट्रेकला चाललोय. कारण की हे म्हणा, हे वाटते तुम्हाला कुठं जात असतील ट्रेकला वगैरे, नाही पहिल्यांदा झाले मोठ्या ट्रेकवरती. त्यामुळे ट्रेकची खरेदी करायला चाललोय. आणि त्यांचे बंधू रुपेश चव्हाण, त्यांना पण सांगितलं की बूट घ्या. अशी सगळ्यांची बुटाची स्टोरी आहे मोठी. आता येतात ते, त्यांना कॉल केलाय का पण तुम्ही? नाही. कॉल तर करा, इथे येऊन थांबले. ती झोपली असती ना तर ते बुक करून. हा रितेश सरांचा फोन आहे. म्हणजे तुम्ही आता ओळखला असेलच, एवढा मोठा फोन, तो किती रुपयाचा असेल त्याच्यावर ते सोडा. याच्यावरती बघा हे काय लावलंय. आपण रितेश सरांना विचारलं की हे काय लावलंय, तर ते बोलले की सोन्याचं आहे. म्हटलं सोन्याचं? आयला डेंजर आहे म्हणलं विषय. सोन्याचं घेऊन फिरतात ते, लय मोठी रिच एकदम. हे काय झालं ऍक्च्युली, कसा विषय आहे की हा सोन्याचा सूर्य म्हणजे थोडा एकदम ग्रॅम मध्ये, हा काय लय याच्यामध्ये नाहीये. सोन्या ग्रॅम मध्येच असतं. पण 1.5 लाखाचा फोन आहे, त्याच्यावरती परत सोन्याचं लावलंय. बहुतेक टेक्निकल गुरुजींच्या थोडस हे असेल, इन्फ्लुएन्स केलं असेल. पण ते होता, मग म्हणलं काय करायचं. तो देवाऱ्यामध्ये होता आपल्या. म्हणलं आता तिथं ठेवण्यापेक्षा इकडं त्याचे चेंबन बिंबन म्हणलं थोडं. मग त्याला काय केलं, म्हणलं आपल्या मोबाईलच्या कव्हर मागे लावल्यावर कसं दिसेल. त्याला तिथून घेतलं, त्याला चांगली चिकटपट्टी वगैरे लावून तिथं एकदम लावून टाकलं, फिक्स करून टाकलं. मग याला झाला सोन्याचा सूर्य. आणि झाला सोन्याचा फोन. गोल्ड फोन, सोन्याचा फोन. हे दिसत का तुम्हाला? एंट्री झाली त्यांची. हे आमचे स्वप्नील सर, टी शर्ट मध्ये कसे एवढ्या उन्हाचे कसे. ओ तुमच्या गाडीत हे माझं राहू द्या. चला, आपण स्विफ्ट सोडली. आणि ही कुठली गाडी आपली? बलेनो. बलेनोच आहे ना. बलेनो मध्ये आलोय. ही आपल्या स्वप्नील सरांची गाडी ही बलेनो. आणि आपले स्वप्नील सर डेंजर आहेत ना, म्हणलं लेजेंड आहे, लेजेंड. आपली एक लेजेंड आहे. स्वप्नील सर आपण कुठं चाललोय? डिकॅथलॉनला. काय करायला? ट्रेकिंग शूज. आणि नाही काय कांड केला होता तो आधी शूजचा. थोडाफार अजून एक्स्ट्रा खर्च करायला हवा त्यांना.
डिकॅथलॉन मध्ये गेलो काय ना काहीतरी माणूस खरेदी करतोच म्हणा. मला तर काय आता चांगलं चुना लावलं त्याला 50-50 हजाराला. मला तर काय घ्यायचं नाही. चला हा मग ते बनवायला हवलं तिला म्हणलं अरे बनवता येईल का. हा येईल की म्हणले आली मी 2 मिनिटात. मी तेच खात बसलो होतो आता. ते पण व्हिडिओ काढला का मला येऊ देतात. येतात इम्पॉर्टंट मी आता. मागून काय आवाज येतो काय कळणार नाही. हा ना कुणाचा आहे आवाज. हीच तर कधी रितेशवाणी आहे ना. फायनली आपण डिकॅथलॉनला पोहोचलेलो आहे. रितेश सर पहिल्यांदा येते ते डिकॅथलॉनला बरोबर. रितेश सर 10,000 रुपये खर्च अप्रॉक्स. तिकडे बघू किती होते. जर ATM नाही चाललं तर कॅश पण आणलेले होते. कॅश आली त्याच्यामध्ये नुसती कॅश आपल्याकडं. कितीला आहे. 1ला आहे 2ला आहे. 2 लाख. 1ला नुसता कॅश. सर अशा ठिकाणी राहतात की ते नकाशात पण दाखवलं जात नाही. हे काय खोटं नाहीये. हा चला आपल्याला घ्यायचे ट्रेकिंगचे शूज. नाईकी बिकी नका बघू. चला आलो इकडे डिकॅथलॉनला जाऊ ना. कशाला इकडे तिकडे जायचंय. नाही बघा म्हणले आता दरवाजा बसवलाय. आता हो स्टिक पण घ्यायची ना. स्टिक लागल ना तुम्हाला. एक बात झाली. हा फायटर आहे त्याला नाही लागत. डायरेक्ट काच फोडते. पाहतच मारतोय. तर जाताना मला एक पेर घ्यायची आहे सॉक्सची. आमच्या घरच्यांना काय माहिती सॉक्स सापडत नाही. सॉक्स सापडे. एक जोड असती. ना आपल्या सॉक्सचं हेच असतं. शेकर आहे 599 काय सर आपल्या इथे प्रोटीन सोबत याच्यात ना वाटत जावं. ते वाटतंय की मग येतंय की मी कुठे ठेवतो तेवढेच वाटत जावं. हे बघा मी तुम्हाला जे म्हणत होतो ना ते हे हा हे आहेत ठीक आहे. आणि जे अख्खीकडे आहेत ना ते हे असतील हे वाले. एवढं जड घेऊन चालायचं. हे वाले अख्खीकडे असतील ह्याच्यातले कुठले तरी. 5,000 ठीक आहे आपले. अरे हे बघा एवढं चढतो एवढं घेऊन उरावती तर आपला जीव जड अगोदर. मला एकदाच घालायचं. हा भारी आहे पण काय म्हणताय. हे अशामध्ये मस्त वाटतं. हा मग कसं सटकन माणूस. तुझ्याकडे हा हे सेम हेच माझ्याकडे. हाच कलर आहे माझ्याकडं. कलर नाही का वेगळे. ह्याच्यामध्ये पिंक वगैरे नाही भेटत सर. पिंक नाही ब्लॅक पाहिजे. ते जाऊ द्या. स्वप्नील सर काय म्हणते हे घेऊन टाका ना. ह्याच्यामध्ये काय विषय माहिती का. नो वॉटर दुसरा घ्या. हावाला घ्या. अँकलला वगैरे चांगलं मस्त सपोर्ट भेटेल. कुठे अँकलला सपोर्ट येतो. ह्याला आहे सॉरी. अरे पण ट्रेकिंगला 12 महिने थोडी फिरणार आहे. गमबूट घालून कुठं गावात फिरतो. ते घ्या. आणि तुम्हाला कलर मध्ये पाहिजे ना मग लेडीजचे घ्यायला लागतील. तेव्हा ब्लॅक मध्ये पाहिजे. हे लेडीजचे आहेत. ब्लॅक मध्ये बघायचं आहे. हो हा घे लेडीज आहे. तू काय चिकला बिकला तुला राहणार काय गमबूट घालून. लेडीज आहे. हा मग काय घ्या बुटच. अहो असेच पाहिजे कणखर मजबूत. ह्याला काय म्हणले. हा मग लोकांच्या पायातलं सॉंग लावायचं. मग तुम्ही कसे ट्रेकला जाऊनच राहायचंय. बोट दाबते. पहिले मनुष्य असते ते ट्रेकिंगच्या शोधला बोलले काय पाहिजे बोट दाबतात म्हणतात. मोठा माणूस आहे आपल्या संग. कसं आहे मोठा माणूस आहे तज्ञ येते त्यातला. त्याचं काही दबलं नाही पाहिजे. दबलं नस बीज गेली तर हा तर छंद बिघडन बाकी काय. ठीक आहे. विशेष मिटवा. किती 20 नंबर आहे का. 3,000 रुपये. तुम्ही घेऊन टाका. जिम मध्ये तुम्ही छावाल. पुमाचं घे ना. किंवा कॉफी. हा हे काय दिसते की तसं इम्पॉर्टंट रे. लय घाण पडेल. लय घाण. 500-600 मला घालून गेलेलं परवडेल.
एवढं तर घाण पडून एक जाईल. ते आपल्याला माहिती दिसते. तज्ञ लोक आहेत. चला काय तुमचा उपयोग नाही. तुम्हाला डिकॅथलॉनला म्हणताय खराब. चला खराब नाही म्हणत आहे. मग त्यांचे बोट दाबतात. रिव्ह्यू देऊ आपण जाता आता. अरे शूज कम्फर्टेबलच पाहिजे. बघा ते हात घालून काढून दाखवते ना. आपल्याकडे सगळे जिम मध्ये ना काही आवडली ना. जिम साठी आहे का ना वरचं पुशअप बारचं पुशअपचं कितीला असेल ते. नाही वरती बघा ना. हो 400 रुपयाला आहे. हा घ्यायचं का. एक जोड घेऊन टाकू जरा काहीतरी नवीन जिम मध्ये. मॅट घ्या ना सर एखादी. मॅट मागवल्यात. किती मागवलं. 1 डझन. नाही 35 ग्रामचं हे येते. 11 ग्राम प्रोटीन घ्यायचं का नको. ट्राय करू घ्या. ट्राय करू. हे इथलं घ्या. एक घ्या तिघांना ती आपण तिन्ही मिक्स करून खाऊ. हो याच्यात टाका टाका. त्याला पण तेवढा फील येऊ दे. आता आलोय आपण एवढं शॉपिंग तर हात काळे पडतात. जर्किन घालो किती गरम नाही होणार का. गरम नाही होणार का. घ्या की काय तवा घेऊन टाका. नाजच खोळा आख्या ट्रे आख्या त्या कळसू तुम्हीच उठून दिसाल. मी बुट नाही 1600. चला पुमाला जाऊ. उमाया नाही ते बघ ना त्याचं बुट बघ किती पसरलेलं आहे. असं पसरलेलं पाहिजे. पंजा बोट जर चिमून राहिली ना मग वैतक्त माणूस ते बुट काढून फिरतो काय वरून येताना आणि बस घसरत मला. ले. 3 कायला घेतले. ते 3 वेगळे व्हरायटी घेतल्यात घ्या. खायचं होतं ते घ्यायचे नक्की. परत म्हणजे काय किती आलं दाखवा. ते विषय त्यांनी ना म्हणून आपण यांना लिजंड म्हणतो. डिकॅथलॉनला गेलो तर शूज घ्यायला. शूज सोडून बाकी सगळं सामान घेतलंय. आपल्या जिम साठी घेतलेलं आहे बरंच सामान. आता 3 प्रोटीन बार घेतले होते. 3 प्रोटीन बार खाल्ले आत्ता. आणि आता पण चाललोय प्युमाला शूज घ्यायला. इकडून वाटतं विसरलं कसं का. अरे तू गाडीत बसला होता. मी म्हणलं बसला गाडीत. जाऊ द्यायला पाहिजे. नाही म्हणलं काचा दिसत ना माग पुढे गेला म्हणून माग बघितलं तो फोन आलाय. आम्ही नको शूट केला. माग का बघितलं की म्हणलं तुला विचारा पहिलं खायचंय का काय करायचंय. इकडून इथून नाही पूर्ण मास्क काय करतोय तू. हे काहीच नाही आलंय समोर. आज ते घालू जाऊ दे. उद्या शुक्रवार आवडते सर. आम्ही ब्लॉग शूट केला. आम्ही म्हणलं पुमाला चाललोय आता. आणि मग म्हणलं गाडीच्या बाहेर तुला विचारावं पुमाला जायचं का पहिलं खायचं. आणि मग मागं बघितलं तर तू नाही. हा ना ते सीएनजी पंप पाशी आहे का. हा तू ह्याच्या पाशी म्हणतो का ते काय ते कपड्याचं स्टोर मोठं. हा जुडिओच्या तिथं का. जुडिओला पण जाऊन येऊ जरा. 200 रुपयाचं. अरे खाऊ दे पहिला ते नंतर जाऊ. पोटाला आग पडली नाही काय ते प्रोटीनचे तुकडे चालले. पोटात पोट दुखायला लागलं. सर आपण असंच जर पुमाला गेलो असतो यांना सोड नंतर म्हणलं असतं मारला असतं आपल्याला. जे की घेतलेलं नाही.
जोडे काढून मारलं. तू म्हणजे तू विचारच केलेला आहे की यांना बुटाला टाळू टाकायचं जे व्हिडिओ बनवायचा म्हणजे चक मारून बुट घेते नाही ना. बुटाचा ब्लॉगच तयार करतो बघ. ही आपली तयारी आहे सर. बरं, हे ना पहिली मोठी तयारी चालू आहे ना. पहिला मोठा ट्रेक आहे. कुठं मोठा ट्रेक भरपूर वेळा गेलो की आपण. पहिला मोठा ट्रेक आहे. हा का? इट इज द हायेस्ट तू पीक. किती वेळा? नाही, मी एकदा गेलोय. एकदाच गेला आणि तो हरिश्चंद्रगड आहे ना, हा. हरिश्चंद्रगडला 3दा गेलोय. सगळ्यात हायेस्ट काय? हायेस्ट पीक म्हणजे महाराष्ट्रातला कळसुबाई. अरे आपल्या शाळेत शिकवत होते ना कळसुबाईची शिकार. हा ती नाशिक जातोच मला. हा, कळसुबाई शिखर. जाणार आहे आम्ही रविवारी कळसुबाईला. तोपर्यंत आपला ब्लॉग आलेला असेल. शाळेत शिकवलं होतं की कळसुबाईचं शिखर असते पण ते आज कळलं की नाशिक मध्ये शाळेनंतर. नाशिक मध्ये तर नाही म्हणता येणार त्याला. नाही आम्हाला सरांनी सांगितलं बघा अजून पण कन्फ्युजन आहे. फोन केलाय उचललाय आणि तिकडे रिंग वाजत. कळेल तुम्हाला. हा चला. तुम्हाला चांगलं का नाही की? हा, आता नाही किती जायचंय का तुम्हाला? विचारतोय मी. विचारतोय नाही तुम्ही हेच नका करू. आता इथं गाडी लावून मस्त उन्हात. आणि ऐकू का? अरे तो घाबरायचा पुढचा. काय घाबरतो बसलाय. त्याने गाडी तशी मध्ये उभा केली. आता काय शूज घेऊनच राहत वाटतं. येत ते घेऊन राहतो आता. रितेश सर काय होते? गेलं धरायच्या नादात गेलं. दिवस खराब दिसतो तू राहतोय काय पडतोय काय? रितेश सर मागं राहिले. माणूस ठेवलाय बापू काय टाकतो. आता काय उन्हाळ्याचे का? आता समर्स कलेक्शन. हा, कुठलं पावसाळी आहे का? नाही हे विंटर कलेक्शन. याला कुठला म्हणतात? हे क्रिकेट शू स्टड्स. कितीला आहे हा? 6,500 MRP. मस्त आहे हा. 40 टक्के. भारी शूज आहे. चांगल्या ग्रिपमध्ये दाखवा. म्हणजे असं हे नाही आपल्याला. डिकॅथलॉनला जाऊन पोरं म्हटली आम्हाला नाही पाहिजे कॅचवा. काय बोलावं यांना. म्हणले पाय दाबतात, बोटं दाबतात म्हणली. ट्रेकिंगचे शूज कारण की पूर्ण वेगळेच असतात. त्यांना कोण सांगणार त्या लोकांना? त्यांना ग्रिप वगैरे पण प्रॉपर वेगळी असते. तुमचं चाललंय इथं, तुम्हाला शूज घ्यायचंय, मला नाही. चला कम्फर्ट. एवढी माहिती करणार काय तुम्ही? त्या दिवशी मला ज्ञान देत होते ना. माहितीचा अधिकार नाही एवढं सांगा तुम्हाला. ही बघा, ही पण चांगला असतो. पुमाची पोस्ट कॉपी वाटते. केल्सिटो. मला वाटतं आज राहतोय. ते LCR कॅन्सल केलंय ना, परत मागवा. आपण ते कॅन्सल. अहो तो माणूस येणार ना. भारी येते. काय म्हणता? जिमला बुट किती घेतो? घरची बुटानेच मारते ना आता. हा ना. आई मला मागच्याच बुटाला वरडली. आणि मग करत चपल्यान बुटांची ढिगारी झाली. आता तो शूज चांगलाच होता. जिमला वापरायला काय वाईट होता? तो ऑरेंजवाला माझा, तो व्हाईटवाला आणला. म्हणली केवढे बुट आणायचे तुला? अहो हे नाही, हे आधीच आउटलेट आहे. बुट असेल ना, बुट असतात पण लय महाग असतील. चला काय बोलाव तुम्हाला. आता काय बाबा आदिदास मध्ये आलेत. हा ना. हा बघा तुझा HRX. भारी हो. हा कधी आपण असे शूज घ्यायचं. जसे मी आवडलं. भारी शूज आहे. ते म्हणतात काय माहिती बघ याचे सोल 7-8 हजार. ते बघितलेलं का बघ काय हे सोल आणि हे सोल बघ. काय घुसणार बी नाही त्याच्यातून असं. हे पण आता एवढा जुना झालाय म्हणजे दगड गेलं तरी काय नव्हतं. भारी विषय हा. किती आहे कितीला काय माहिती कुठं ठेवला? बघ विचारत कितीला आहे. विचार ना त्याला. याच्यात कलर किती जर डिस्काउंट चांगलं दिलं ना, 7-8 हजार रुपयाचा डिस्काउंट द्यायचं, मग आपण घेऊन टाकू. याला कम्फर्ट म्हणतात भाई
ते ओल्ड जमाने चलते चौडाई पाहिजे दादा. याचं प्राइस काय आहे? याचं एक मिनिट मैं बता देतो. हे ग्रिप चालेल का? चालते की. Adidas सगळी चालते. चांगली ही पण. किती? 2800. 2000 ना किती म्हटले ते? 9800. 9 की 2? ये सर आपको डिस्काउंट के बाद 12600 का मिलेगा. 12500. तो नाही 12000. हा 12000 आहे ना? 12000. हा 12000 आहे. त्याच्या पुढे का? जे लोक घेणार तसं पैसे आपल्याकडे म्हणजे कम्फर्ट म्हणजे ना एवढा कंटाळा येतो ना ते वापरता नंतर असं वाटतं त्याला तोडू. ते एवढं पण चांगलं आहे. हा आपण मस्त आहे. ग्रीप चांगली आहे. घेऊन टाक ना, मस्त आहे. किती ते तर याची काय प्राइस? दादा याची काय प्राइस आहे? 2800 बघे चांगलं आहे. और ज़्यादा डिस्काउंट मिलेगा क्या? नहीं सर 80% डिस्काउंट है. 80% मिलता तो अच्छा रहता. टाइम से बात ही नहीं कर पाऊंगा इतनी देर. आपको अगर 80% कंपनी डिस्काउंट देगी तो पैर रखने की जगह नहीं होगी शोरूम में. ना 12,000 रुपये बोटल घालू. त्याला काय होतंय? दोन डबे येतील प्रोटीनचे. 2 नाही जास्त येतील का? 2 येतील नाही 1.5 येतील. ती बुट दिवसभर लागतात. आपल्याला काय 10ला घरी गेल्यानंतर 4 वाजेपर्यंत तुम्ही विचारायला नाही. कोणी म्हणलं ना तुमची हाईट ऑलरेडी आहे आणि अजून हाईट तुमची दिसती. ऐका ना, याच रेंज मध्ये कोणले दुसरे असतील सगळे दाखवा. एक घेऊन हा शूज आहे ना घातला घ्या अजून जर मोठा आले. 9 नंबर में रेड वाला भी दिखा. वही लेके जा रहा हूं. पायातून घालतो. घेऊनच टाकतो म्हणा. ब्रँड आहे म्हणून काही ग? हा ब्रँड आहे म्हणून काही? हा ब्रँड आहे म्हणून काही काय नाही. एवढं पण हे करावं लागतं. गाडी आपल्याला बनवतो पडशे तो मोबाईल घेऊन. एवढं काय म्हणताला 19,000चा शूज. 19, 15, 12,000चा शूज. आपले रितेश सर बोलले एखादा आपला हप्ता जाऊ शकतो एवढा तर शूज घालून फिरायचं. दाखविला ना पण त्याच्या खालची 19,000ला आधी आता. याच रेंज त्याला म्हणलं जे काळा जो होता ना तो त्या रेंज मध्ये आण एखादा म्हणतो त्या रेंज मध्ये सगळे तर तो डायरेक्ट 19,000ला गेला. बरे ऐक ना गुडपुडला खायचंय. जाऊ द्या. वाकडच्या मला असं वाटतंय दत्त मंदिर रोडच्या गुडपुडला खायचंय. बुटाचं काही इथल्या गुडपुडला खायचंय. जे आपल्याला बुटाचं काय करायचंय? गुड घेऊनच जा. हा घेऊ ना घेऊ घेऊ बुट घेऊ. पहिलं माझा फोटो नंतर बुटोबा. बुटोबा नाही बुटोबा. जय श्रीराम. आता मस्त वेगळी ना जेवण केलेलं आहे आणि डायरेक्ट जायचं आता आपल्याला. असं डायरेक्ट जायचं आपल्याला पिंपरी चिंचवडला. इकडून आपण बरं झालं सांगितलं. नाही तर मी सरळ घातला. लोकांकडे लक्ष द्यायचं नाही पहिली गोष्ट म्हणजे. हा आपल्याला सबक आहे. फेमस आहे तोच आहे. पिंपरी नाही चिंचवडमध्ये आपण आता. बुटाची कहाणी काय संपत नाही आता. बुटाची कहाणी अजून चालूच आहे. मला वाटत होतं 4 इंच लय नखरे असतात. आमच्या स्वप्नील सर आणि रितेश सरांचे तर लईच नखरे आहेत. काय बोलू आता. डिकॅथलॉनच्या शूजला नाही बोलले. चांगलीच आहे ना विकले नव्हते मस्त. असं वाटतं इकडेच झोपून जावं आता. यांचं काय शूजचं काय नाही मिटत ना. काय होतं स्वप्नील सर? लावलंय सकाळपासून बुटा मला वानाने आणलं पाहिजे. मला वुडलँड मध्ये आले. वुडलँड मध्ये सर कमॉन सर प्लीज आमच्या इथून प्लीज घ्या. हॅलो सर नमस्कार. ते शूज घेऊनच दाखवा ना. शूज फेकून मारा.
ऑसम बॉडी वेडी जबरदस्त विषयच नाही. नाही भावड्या म्हणलं तरी चालेल. हा तुला 200 रुपये कमी भेटतात पण तू बूट घे. ऑलरेडी 50% ऑफ आहे, हा त्या 200 रुपये कमी. 52. सर मी माझे सगळे पण एकदम जे कमेंट्स होते टाईप केलं पण 200 कमी मागवलं. हे किती? हे 8000, हा बी 8000. हे सगळे न्यू आर्टिकल आहे, वॉटर रेजिस्टंट एकदम प्युअर. ओके. ट्रॅकिंग शूज. ट्रेकिंग शूज बघा झालोय सकाळपासून. कोणत्या कोणत्या ब्रँड बघितलं? हा नायकी, पुमा, डिकॅथलॉन, CTR. डिकॅथलॉन आहे ट्रॅकिंग साठी. नायकी नाही डिकॅथलॉन आम्हाला आवडलं नाही. ते बोटच्या आमची 4 तास झालं तब्बल एकच स्ट्रे करत आम्हाला वर्षात ना. लाईक इट. नेकेड बस हीच जीन्स घालायची, दुसरी घालायची. संध्याकाळी बघतो. हे कुठनं घेतली सर? दुकानात. विजिंग जंक्शन वाले नाही जे केव तरी. जाऊ द्या. बघितलं का कोणचा आहे बजेट मध्ये बसायला असा ट्रेकिंगला चालेल. स्पोर्ट असला तुम्हाला शोभून काय तोंडावर नाही लागत मला. कोणाच्या जड किती येते मला काय तुम्ही काय बूट काढून नाही हलका पाहिजे. तो जाणार आहे, लाईट वेट. तो जाणार आहे वर्षात एक वेळेस कुठं म्हणजे ट्रेकिंगला. आउट ऑफ नाही, इथंच इन महाराष्ट्रात. कळसुबाई. अरे वा एक नंबर सर. हा भारी दिसत. एवढं शुभ दिसायला नाही पाहिजे दादा. शूज लाईट वेट पाहिजे. लाईट वेट नाही ट्रॅकिंगला. लाईट वेट वाले न्यू कलेक्शन हेच आहेत. हाय रेंज ते लाईट वेट वाले ट्रॅकिंग. हे वॉटर रेजिस्टंट ट्रॅकिंग, बाईक रायडिंग साठी, स्पोर्ट्स साठी. टू व्हीलर चालवतच येतच नाही. मग लाईट वेट मध्ये तुम्हाला ट्रॅकिंग करायला हेच येत नाही. हे परत हाय ट्रॅकिंग शूज प्रॉपर. हाय एक ट्रॅकिंग शूज. त्याची तर ग्रीप एवढी भारी. काय हे 7,500. तुम्हाला 6,995 ला बसतं. हे लाईट वेट. ह्याला एवढं कम्फर्ट आहे ना, पायाच्या आतमध्ये बाहेर किती बी ऊन असलं ना तरी तुमच्या पायाच्या आतमध्ये कम्फर्टच राहणार. हा ट्रॅकिंग शूज नाही. हा ना, तुमच्या बाहेर किती पण हिट असेल ना बॉडीची, म्हणजे बाहेर उन्हाचं टेम्परेचर असेल समजा 48 डिग्रीज, तर ह्याच्या आतमध्ये नॉर्मलच असणार. ते हिट नाही करणार शूज. आणि -10 डिग्रीज सुद्धा तुम्ही गेले तरी पण तेच कम्परेचर. महाराष्ट्राच्या बाहेर टेम्परेचर तेच असणार. एकदम कम्फर्ट. लाईट वेट मध्ये पाहिजे नसेल तर हेच ऑप्शन आहेत तुम्हाला. हे न्यू कलेक्शन आहेत. आणि असे शूज तुम्हाला कोणताच ब्रँड नाही देऊ शकत ट्रॅकिंग. कारण आपलं उडल्याने ना स्पेशल ट्रॅकिंग साठी शूज इम्पॉर्टंट तेवढंच आहे. अशा कम्फर्ट मध्ये तुम्हाला हे शूज तर कुठला ब्रँड नाही का. आणि म्हणजे नाही आणि हा जर घेऊन गेलो ना असं वाटणारच नाही ट्रेकला गेलो आपण. बोट चमणार नाही, काय नाही. तुझी चमणारच नाही. कलर हा एक आहे. फुल ब्लॅक द पेंट मारून. कलर माहिती कलर आहे. साईडला पण अल्ट्रा कुशन काय हे काय हे आपलं ना, हे जसं पाय ठेवल ना आपण हे मागणं पुश करतो. पडायची का नाही नॉर्मल एकदम असं आपलं कट पण नाही पुश करतो. म्हणजे तुमच्या बॉडीची एनर्जी सेव्ह करतो. एनर्जी कुठे कुठे दररोज बाय घालून. किती 7,000. ब्लॉक बनवता. हा आपल्या वुडलँड मध्ये हे कर्मचारी आहेत. काय नाव तुमचं? तन्मेश इंगवले. तन्मेश इंगवले. थँक्यू फॉर व्हिजिटिंग वुडलँड. थँक्यू. वेलकम. भरपूर चांगले चांगले शोध दाखवले यांनी. तर आपल्या आता 4 तास आपण शोधतोय. अजून काय भेटलं जमा नाहीये, पण मे बी फिंगर्स क्रॉस्ड भेटतील. आता ह्या पुमामध्ये आलं तर सुरू होते का मग तेवढंच आहे. ते नाही चालणार. पलीकडं
घातलं काय कळतंय घ्या. अरे हा का 8,000 रुपये. हे काय विषय तुमच्या लोणचा मार्ग 50 मीटर हा. टाकायला झालं आता 5:15 वाज झाले 5:15. तुम्ही कोणत्या बामणाला वगैरे दाखवता का? नाही 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 बामणाला वगैरे विचारतात का? जरा विचारून येत जावा मग. हेच झालं विषय आता. बामणाला वगैरे विचारून येत जावा. आम्ही फडणवीसला फोन लावायला पाहिजे. कंटाळा आला रे. मार भी नाही सकता. असला बूट माझ्या झुमड्याला घेतलं बुटा असलाय की तोंडात मारल्यावर लागत. पायातच घालतो मला. घालूनच निघतो काय काहीतरी नवीन आहे का नाही. वेगळं कळून तरी तुझा बूट ठेवून डाव्या पायातलं घेऊन टाका. काही म्हणा पण पुमाचे शूज एक नंबर आहेत. EMI घेतात पुमाचा शूज. त्याच्यात कुठं बोलतो त्याला काय होतं नाही कितीला पडतं. मला माहिती आहे आपले रितेश सर आहे ना डायरेक्ट कॅश देणार आहे. कॅश नाही कार्ड आहे. ते पैसे संपायचे मला बी घेतला असता ना मग मी पैसे संपायचे म्हणलं तर द्यायला लागले ते EMI नका मार का ऑनलाईन तर राहू दे ना. राहू दे ती काय हे द्यावचे चार्जशीट पण द्यायचं तुला भाव येतो. कुठल्या टायराच्याच कंपनीत आहे का? थांबल का कुठं नको नको. भारी वाटते. कलर ब्लू कलर भेटेल सर. ए दादा जड आहे ते बूट. नाही होत नाही तसं. रेस टाईट करा फक्त चालून इथे मिरर पर्यंत. आपल्याला नाही बाबा. नाही तुमच्या माहितीसाठी सांगतो आम्ही त्यांची गाडीत आलोय. सर एकदम काही रेस पण लावायची गरज नाही. खरंच चांगलं आहे. काय मस्त वाटते भारी वाटते ना. एक नंबर परफेक्ट आहे. तुला तो कलर पाहिजे आणि हा ऍक्च्युली ना तुम्ही नंतर आहे ना म्हणजे वापरू शकता. हा मला ते म्हणायचंय. हा तुमच्या बॉडीला सूट होते. त्याला ते काय त्यांच्या बॉडीला सूट होते. हा खरंच भारी. तुला काय करायचं तू ते ओ स्वप्नील सर. स्वप्नील सर नाही स्वप्नील सर घेऊन टाका. सूट होत तुम्हाला. उठले म्हणल्यावर सुट होत स्वप्नील सर खरंच भारी आहे. घेऊन टाका. लोक म्हणतील कोणी हा एवढं भारी शूज आणलंय. तो पण चांगला आहे. गुडघ्याचं फक्त स्वप्नील सर तुम्ही कधी केलं ना तुम्हाला म्हणून वाटते कारण की खूप जड असतात ते पण ऍक्च्युली खरंच भारी. बूट चांगला दिसतोय
पण आहे ना काय जड आहे. नाही काय नाही चांगलं आहे. खरंच जड आहे. तुला अहो, मला सेपरेट गाडी तुम्ही- शूज घ्यायला लागत जातं. काय नाही. ते गाडीत नाही घालायचे बूट आपल्याला. हा अरे नाही तिथं उतरले हा उतरले वेगळे हे घालायचे. हा उतरलं पण यांना शूज पाहिजे. तुला कोण काय बोललं? मग काय तर घेऊन टाका. कुठला खरंच भारी आहे. काय म्हणताय ते सर वाटतंय ते बघ रे. एक नंबर दिसतंय. 2 मिनिट सर. तुम्ही घेते वेळेस एवढा टाईट लूज होता का? ते सांगतो बघ आता. जेव्हा आपण यूज करतो जेवढा आपला हा. body weight पडतो तेवढं फ्री होतो. नवीन आणि तुम्ही. तुमची बॉडी आहेच तेवढी तेवढं परफेक्ट पडत त्याच्यावर काय नाही. नवीन नाही. काय तेवढं सांगायला. खरे स्वप्नील सर घेऊन टाका. भारी शूज आहे खरंच भारी. विश्वास ठेव. आपण लोकांना विचारू शूज भारी वाटतंय का नाही. खरंच भारी शूज आहे. तू आहे ना स्वप्नील नंतर नावच काढशील की या पोगाने मला दिला तो दिलाच आयुष्यभर नाही दुखत आहे बोट. अरे लोक येडीत का. त्या दादाने आमच्या स्वप्नील सरांना कन्व्हिन्स केलेले पाहिले. स्वतः यूज केलं. बरोबर आहे दादा. बोला ना. कन्व्हिन्स केलं का नाही त्यांना तो? येस येस सर. हा धन्यवाद. 5 तास नंतर शूज घेतले. ओके. सॉक्स द्या त्याच्यावरती. करताच येत नाही. फायनली 2 शूज. हे 5,500 आणि हे 4,000. निघालोय तेव्हा नंतर असा होता आपला एक बुटाची कहाणी. ठीक आहे. आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि ह्या जरा 2 यांना आहे ना थोडीशी बुद्धी अक्कल द्या. द्या. कसे बूट घ्यायचे असतात. शेवटी घेतले चांगलेच घेतले. शेवटी घेतले ते चांगले घेतले. एकदम विषयच नाही. हे कुठं भेटले नाही आम्हाला. हा म्हणजे कसं आता मे बी आता करतील ते ट्रेकिंग वगैरे. चढतील आता चांगले. चढतील आता कुठेतरी. नाही, चांगले चढतील आता. 5,500चा एक आणि 4,000चा एक. बरोबर 9,500 जेवणाचे झाले. ठीक आहे. थोडंसं एक काय म्हणतात जिमचं सामान वगैरे घेतलं. टोटल आपला 15,000 रुपये खर्च केला आहे 5 तासामध्ये. जे की आपण 500 ते लॅन्सरचे शूज मागवलेले ते न येता खर्च व्हायला एवढा खर्च येणार नाही या कामाने झाला. ते एवढं आपण खर्च केलेला आहे. आपण म्हणजे मी मुंबईला चाललेलो. तुम्ही कसं वाटतंय 4,000चा शूज घेऊन? 5:30 वाजलेत मला त्याचं टेन्शन आलं. चला सगळ्यांना तर जायचंय. तर आपण इकडंच एंड करूया. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. जय श्रीराम.